Welcome students. In the previous lecture, we have studied the de Broglie hypothesis and different examples on the formulae of the de Broglie hypothesis. Then in this video lecture, we will study wave particle duality of electromagnetic radiation and matter. म्हणजेच काय तर निसर्गामध्ये आढळणारी जी वेव आहे त्या वेवकडून पार्टिकल नेचरसुद्धा काय केलं जातं कव्हर केलं जातं ॲज वेल ॲज निसर्गामध्ये आढळणारे जे पार्टिकल्स आहेत आणि ते जे पार्टिकल जर मोशनमध्ये असतील म्हणजेच मॅटर हा जर मोशनमध्ये असेल आणि तो मायक्रोस्कोपिक असेल म्हणजे खूप लहान असेल तर त्या मॅटरकडून त्या पार्टिकलकडून वेव नेचरसुद्धा काय केलं जातं कव्हर केलं जातं. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा लाईट वेव जे आहे त्या लाईट वेवच्या काही कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत त्या काही कॅरेक्टरिस्टिकचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी त्या लाईटला वेव नेचर आहे हा कन्सेप्ट कन्सिडर करावा लागतो. ॲज वेल ॲज लाईटच्या काही कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत म्हणजे काही गुणधर्म जे आहेत त्या गुणधर्मांचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी लाईटला पार्टिकल नेचर आहे असा कन्सेप्ट कन्सिडर करावा लागतो. त्याचप्रमाणे निसर्गामध्ये आढळणारे जे पार्टिकल्स आहेत आणि ते जर पार्टिकल जर मोशनमध्ये असतील तर त्या पार्टिकलकडून पार्टिकल नेचरसुद्धा कव्हर केलं जातं ॲज वेल ॲज वेव नेचरसुद्धा कव्हर केलं जातं. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजेच तर गॅमा रेज असतील, एक्स रेज असतील, अल्ट्राव्हायलेट रेज असतील, इन्फ्रारेड रेज असतील तर ह्या सर्व वेव्जकडून किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये आढळणाऱ्या ज्या सर्व वेव्ज आहेत त्या वेवकडून दोन्ही प्रकारचं नेचर कव्हर केलं जातं. म्हणजेच कोणतं तर वेव नेचर ॲज वेल ॲज पार्टिकल नेचर आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर वेव पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि मॅटरकडून सुद्धा दोन्ही प्रकारचं नेचर कव्हर केलं जातं. एक आहे वेव नेचर आणि दुसरं आहे पार्टिकल नेचर आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर वेव पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ अ मॅटर. ओके, आता ह्याच्यावरती क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जातो, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय दी टर्म वेव पार्टिकल ड्युॲलिटी, वेअर डज इट ॲप्लाय. म्हणजेच वेव पार्टिकल ड्युॲलिटी म्हणजे काय आणि ती कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला ॲप्लाय करता येते वापरता येते. ओके, आता हा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा ॲन्सर लिहित असताना तुम्ही कशा प्रकारे ॲन्सर लिहिणार आहात तर लाईट हॅज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. लाईटला वेगवेगळ्या प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत सच ॲज इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड रामन इफेक्ट. Out of these characteristics, interference and diffraction can be explained by considering wave nature of light, and photoelectric effect, Raman effect can be explained by considering particle nature of light, that is by considering photons of definite energy and momentum. म्हणजेच रामन इफेक्ट आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे जे दोन वेवच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत लाईटच्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या कॅरेक्टरिस्टिकचं एक्सप्लेनेशन देत असताना लाईटला पार्टिकल नेचर कन्सिडर करावं लागतं. आता पार्टिकल म्हणजेच काय तर फोटॉन्स आणि त्या फोटॉन्सला काय असते तर डेफिनाईट अशी एनर्जी असते म्हणजे फिक्स अशी काय असते एनर्जी असते आणि मोमेंटम असतो. ओके, अल्सो some characteristics can be explained by considering both natures of light. म्हणजे काही कॅरेक्टरिस्टिक लाईटच्या अशा आहेत की ज्या कॅरेक्टरिस्टिकचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी लाईटला दोन्ही प्रकारचं नेचर जे आहे ते नेचर काय करावं लागतं कन्सिडर करावं लागतं. ओके, दॅट इज वन डॉमिनेट्स इन सम सिच्युएशन्स अँड दी अदर रेस्ट ऑफ दी सिच्युएशन. म्हणजेच काय तर एक जर कॅरेक्टरिस्टिक त्यातली पार्टिकल कॅरेक्टरिस्टिक ही जर त्या ठिकाणी जर ओबे होत असेल तर वेव नेचर जे आहे ते कसं असणार आहे त्या ठिकाणी दिसून येणार नाही आणि ज्यावेळेस वेव नेचर दिसून येत असेल त्यावेळेस पार्टिकल नेचर हे त्या ठिकाणी दिसून येणार नाही. देअरफॉर देर इज नीड टू कन्सिडर दी ड्युअल नेचर ऑफ लाईट अँड धिस फिनॉमिनॉन इज टर्म्ड as wave particle duality. Okay, this wave particle duality can be applied for whole electromagnetic spectrum. म्हणजेच तुम्हाला वरती क्वेश्चन विचारलेला आहे वेअर डज इट ॲप्लाय म्हणजे वेव पार्टिकल ड्युॲलिटी कोणकोणत्या वेवसाठी किंवा कशासाठी तुम्हाला वापरता येईल तर तुम्हाला काय सांगता येईल ॲप्लाय करता येईल. धिस वेव पार्टिकल ड्युॲलिटी कॅन बी ॲप्लायड फॉर होल इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम.
म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये जेवढी काही रेडिएशन्स असतील त्या सर्व रेडिएशनकडून वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी नेचर काय केलं जातं, वापरलं जातं. ओके. Also, material particles show wave-like nature under certain circumstances. This phenomenon is known as a wave particle duality of a matter. म्हणजेच काय तर मॅटरला वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी म्हणजेच काय तर मटेरियल पार्टिकल जे आहेत त्या मटेरियल पार्टिकलकडून वेव्हलाईक नेचर काय केलं जातं, दाखवलं जातं अंडर सर्टन सर्कमस्टन्सेस, म्हणजे काही ठराविक कंडिशनमध्ये. म्हणजेच काय तर मॅटर हा जर गतिमान असेल तर त्या मॅटरकडून वेव्ह नेचर काय केलं जातं, दाखवलं जातं. अँड धिस फिनॉमिनॉन इज नोन ॲज अ वेव्ह पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ अ मॅटर. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला असाही क्वेश्चन विचारला जाईल, स्टेट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन, म्हणजे लाईटमध्ये जे काही पार्टिकल्स असतात त्या पार्टिकल्सना फोटॉन असं म्हटलं जातं. आणि ते जे फोटॉन्स आहेत त्या फोटॉन्सना वेगवेगळे जे काही गुणधर्म आहेत, जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला काय करता यायला पाहिजेत, सांगता यायला. आता इथं काय सांगितलेलं आहे तर अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन्स पॉस्युलेट लाईट बिहेव्ज ॲज अ पार्टिकल and that particle has energy in bundles of quanta and that quanta are called as photons. म्हणजे कशाला फोटॉन्स असं म्हटलं जातं तर अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन्स पॉस्युलेट लाईट बिहेव्ज ॲज अ पार्टिकल. आइन्स्टाईन्सनुसार लाईट जी आहे ती लाईट काय म्हणून बिहेव करते तर पार्टिकल म्हणून बिहेव करते. अँड दॅट पार्टिकल जे आहे ते पार्टिकलना काय असते तर एनर्जी असते. आणि ती जी एनर्जी आहे त्या एनर्जी बंडलच्या फॉर्ममध्ये असते आणि त्या बंडलला काय म्हटलं जातं तर क्वांटा असं म्हटलं जातं. अँड दॅट क्वांटा आर कॉल्ड ॲज फोटॉन्स. ओके. आता नंतर फोटॉन्सबद्दल काय सांगता येईल तर फोटॉन हॅज मोमेंटम ॲज वेल ॲज एनर्जी. फोटॉनला काय असते तर ठराविक असा मोमेंटम असतो आणि ठराविक अशी काय असते एनर्जी असते. म्हणजे फोटॉन हॅज मोमेंटम ॲज वेल ॲज एनर्जी. त्याच्यानंतर काय सांगता येईल ऑल फोटॉन्स ऑफ सेम फ्रिक्वेन्सी हॅव दी सेम मोमेंटम अँड सेम एनर्जी. म्हणजेच काय तर एका ठराविक रेडिएशनची एका ठराविक फ्रिक्वेन्सीचे जर रेडिएशन्स असतील, लाईट रेडिएशन्स असतील, एका ठराविक फ्रिक्वेन्सीचे एका कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सीचे जर रेडिएशन्स असतील तर त्या रेडिएशनमधल्या सर्व फोटॉनचा मोमेंटम आणि सर्व फोटॉनची एनर्जी कशी असणार आहे एकसारखीच असणार आहे. म्हणून ह्या ठिकाणी कोणती कॅरेक्टरिस्टिक दिलेली आहे ऑल फोटॉन्स ऑफ सेम हॅव दी सेम मोमेंटम अँड सेम एनर्जी. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय सांगता येईल तर फोटॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे फोटॉन्सवरती कोणताही चार्ज असत नाही. दे आर चार्जलेस पार्टिकल्स. फोटॉन्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल पार्टिकल्स. देअरफॉर दे आर नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजेच हे जे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असल्यामुळं फोटॉन्सवरती कोणताही चार्ज नसल्यामुळं ते जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डकडून डिफ्लेक्ट केले जात नाहीत. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला कोणती सांगता येईल तर इन फोटॉन पार्टिकल कोलिजन. म्हणजेच काय तर ज्याप्रमाणे दोन पार्टिकल्स एकमेकावरती कोलॅड होतात त्याप्रमाणे फोटॉन हा सुद्धा इलेक्ट्रॉनवरती काय होतो कोलॅड होतो. आणि कोलॅड होत असताना त्या फोटॉनची सर्व एनर्जी या इलेक्ट्रॉनकडून काय केली जाते ॲब्सॉर्ब केली जाते. आणि बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी आणि फोटॉनची एनर्जी जी आहे ती एनर्जी कशी राहते स्थिर राहते. म्हणून इथं काय दिलेलं आहे तर एनर्जी अँड मोमेंटम ऑफ दी सिस्टीम आर कॉन्झर्वड. म्हणजे बिफोर कोलिजन आणि आफ्टर कोलिजन सिस्टीमची एनर्जी जी आहे आणि मोमेंटम जो आहे तो कसा राहणार आहे सारखाच राहणार आहे. बट दी नंबर ऑफ फोटॉन्स इज नॉट कॉन्झर्वड. मात्र इन्सिडंट होणारे जे फोटॉन्स आहेत ते इन्सिडंट होणारे फोटॉन्स आणि बाहेर पडणारे जे फोटॉन्स असतील ते एकसारखे राहत नाहीत. म्हणजेच नंबर ऑफ फोटॉन जो आहे तो कॉन्झर्व राहत नाहीत, त्यांचा नंबर हा स्थिर राहत नाही. ओके. म्हणून ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे फोटॉन्स कॅन बी ॲब्सॉर्ब्ड ऑर न्यू फोटॉन्स कॅन बी क्रिएटेड. म्हणजे ड्युरिंग फोटॉन पार्टिकल कोलिजन फोटॉन्स हे ॲब्सॉर्ब केले जातात किंवा नवीन फोटॉन्स काय केले जातात तयार केले जातात. ओके. देन नेक्स्ट सांगता येईल फोटॉन ऑलवेज मूव्ज विथ दी स्पीड ऑफ लाईट. फोटॉन जे आहे ते फोटॉन्स नेहमी
स्पीड ऑफ लाईटनी काय होतात, म्हणजे लाईटच्या वेगाने काय होतात, मूव्ह होतात, पुढं सरकतात. इट इज नेव्हर ॲट रेस्ट, म्हणजे ते कधीही स्थिर असत नाहीत. ओके, कारण लाईटमध्ये फोटॉन्स असतात आणि लाईटला व्हिलॉसिटी जी आहे ती व्हिलॉसिटी खूप जास्त असते. म्हणजेच त्यातले पार्टिकल जे आहेत ते पार्टिकलसुद्धा नेहमी कसे असणार आहेत, व्हिलॉसिटीनं, लाईटच्या व्हिलॉसिटीनं पुढं सरकत असणार आहेत, म्हणजेच रेस्ट कंडिशनमध्ये असणार नाहीत. मास ऑफ फोटॉन इज नॉट डिफाईन्ड. फोटॉनचं मास जे आहे ते मास तुम्हाला डिफाईन करता येत नाही, कारण ते कसे असतात तर नेहमी मोशनमध्ये असल्यामुळं. इट्स रेस्ट मास इज झिरो, म्हणजेच फोटॉन हा स्थिर असताना त्याचं मास जे आहे ते मास कसं कन्सिडर करता येईल तर झिरो कन्सिडर करता येईल. म्हणून इथं लिहिलेलं आहे इट्स रेस्ट मास इज झिरो. ओके, हा जो टॉपिक जो आहे ड्वेल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, हा टॉपिक या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आता या टॉपिकवरती डिपेंडंट असणारे जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स ह्या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील. आता पहिला क्वेश्चन कोणता आहे तर चूज दी करेक्ट ॲन्सर्स, म्हणजे खाली 4 पर्याय तुम्हाला दिलेले असणार आहेत आणि त्या 4 पर्यायापैकी करेक्ट पर्याय तुम्हाला काय करायचा आहे, निवडायचा आहे. पहिला क्वेश्चन कोणता आहे तर ए फोटो सेल इज यूज्ड टू ॲटोमॅटिकली स्विच ऑन दी स्ट्रीट लाईट्स इन दी इव्हिनिंग व्हेन दी सनलाईट इज लो इन इंटेन्सिटी. म्हणजेच काय तर रात्रीच्या वेळेस स्ट्रीट लाईट्स म्हणजे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या ज्या लाईट्स ज्या आहेत त्या लाईट्स जर स्विच करायच्या असतील, स्विच ऑन करायच्या असतील, म्हणजे लागायच्या असतील किंवा लावायच्या असतील, तर त्याच्यामध्ये वापरली जाणारी जी फोटोसेल जी आहे त्या फोटोसेलमध्ये असणारा जो कॅथोड जो आहे त्या कॅथोडचं मटेरियल कोणतं असलं पाहिजे, असा थोडक्यात प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. दस इट हॅज टू वर्क विथ व्हिजिबल लाईट, म्हणजे ती फोटोसेल जर व्हिजिबल लाईटला जर वर्क करायची असेल, कार्य करायचे असेल, तर दी मटेरियल ऑफ दी कॅथोड ऑफ दी फोटोसेल इज, तर त्या फोटोसेलमध्ये असणारा जो कॅथोड सरफेस आहे त्या कॅथोड सरफेसचं मटेरियल कोणतं असलं पाहिजे. ओके, आता फोटोसेल ह्याचं मिनिंग तुम्हाला अगोदर माहीत पाहिजे. फोटोसेल म्हणजेच काय तर इट इज अ डिव्हाइस, हे एक डिव्हाइस आहे विच कन्वर्ट दी लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे ह्या फोटोसेलवरती लाईट रेडिएशन्स इन्सर्ट झाल्यानंतर त्या फोटोसेलमधून काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. आणि करंट फ्लो झाल्यानंतर काय होणार आहे तर स्ट्रीट लाईट जे आहे ते काय होणार आहेत, स्विच ऑन होतील किंवा लागणार आहेत. आता हे फोटोसेलमधला जो इलेक्ट्रोड आहे किंवा जो कॅथोड सरफेस आहे त्या कॅथोड सरफेसवरती लाईट रेडिएशन्स इन्सिडंट होणार आहेत. आता ही जी लाईट रेडिएशन्स आहेत ती कोणती आहेत तर व्हिजिबल लाईट रेडिएशन्स आहेत. आणि ह्या तुम्हाला माहीत आहे व्हिजिबल लाईटची जी फ्रिक्वेन्सी असते ती अतिशय कमी असते, म्हणजेच व्हिजिबल लाईटची एनर्जी जी आहे ती एनर्जी अतिशय कमी असते. आणि कमी एनर्जीला तो जो फोटोसेल आहे त्या फोटोसेलमधून करंट जो आहे तो करंट काय व्हायला पाहिजे, फ्लो व्हायला पाहिजे. म्हणजेच काय तर त्या फोटोसेलचा वर्क फंक्शनची व्हॅल्यू जी आहे ती कमी पाहिजे. आता वर्क फंक्शन म्हणजेच काय तर इट इज दी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट दी इलेक्ट्रॉन्स फ्रॉम दी मेटल सरफेस. तो सेलमधला जो कॅथोड आहे त्याचं वर्क फंक्शनसुद्धा कसं पाहिजे, कमी पाहिजे. आणि मग हे जे काही 4 पर्याय जे आहेत त्या 4 पर्यायापैकी पोटॅशियमची सर्वात वर्क फंक्शनची व्हॅल्यू कमी असते, झिंकपेक्षा, ॲल्युमिनियमपेक्षा आणि निकेलपेक्षा पोटॅशियमची वर्क फंक्शनची व्हॅल्यू कमी असते. त्यामुळं पोटॅशियम हे काय केलं जातं, कॅथोड म्हणून काय केलं जातं तर फोटोसेलमध्ये वापरला जातो. आता या ठिकाणी तुम्हाला तो जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे तो स्पेक्ट्रम दाखवलेला आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये गॅमा रेज आहेत, एक्स रेज आहेत, ह्या ठिकाणी व्हिजिबल रेज आहेत, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह अँड रेडिओ वेव्ज. ओके, आता ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जी आहे इन्क्रीजिंग एनर्जी म्हणजेच काय तर हे इकडं जर तुम्ही गेला म्हणजे गॅमा रेजच्या बाजूला जर गेला तर काय होतं, वेवलेंथ जी आहे ती वेवलेंथ काय होत जाते, कमी कमी होत जाते. आणि रेडिओ वेवच्या जर बाजूला तुम्ही गेला तर वेवलेंथ काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. मात्र फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी गॅमा रेजच्या बाबतीत म्हणजेच व्हिजिबल लाईटपासून गॅमा रेजच्या बाजूला जर तुम्ही गेला तर हा जो पोर्शन जो इथं दिसतोय ते त्या रेजची फ्रिक्वेन्सी जास्त असणार आहे, म्हणजे गॅमा रेजची फ्रिक्वेन्सी जास्त असणार आहे, एक्स रेजची फ्रिक्वेन्सी त्याच्या खालोखाल असेल आणि व्हिजिबल लाईटची फ्रिक्वेन्सी गॅमा रेज आणि एक्स रेजपेक्षा कशी असणार आहे, कमी असणार आहे. त्यामुळे व्हिजिबल लाईटसाठी व्हिजिबल लाईट ज्या
मेटल सरफेसवरती इन्सिडंट होणार आहेत त्या मेटल सरफेसची वर्क फंक्शनची व्हॅल्यूसुद्धा कशी असावी लागणार आहे, कमी असावी लागणार आहे. देन अँड देन ओनली फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम दॅट मेटल सरफेस. कारण इन्सिडंट होणाऱ्या व्हिजिबल लाईटची एनर्जी किंवा फ्रिक्वेन्सीज कशी असणार आहे, कमी असणार आहे. जेवढी फ्रिक्वेन्सी कमी असेल तेवढी एनर्जी कशी असते, कमी असते. ओके. देन व्हिजिबल लाईटपेक्षा फ्रिक्वेन्सी इन्फ्रारेडची अजून कमी होणार आहे, मायक्रोवेव्हची अजून फ्रिक्वेन्सी कमी होणार आहे आणि रेडिओ वेव्हची फ्रिक्वेन्सी सर्वात कमी असणार आहे. मात्र वेवलेंथ जी आहे ती वेवलेंथ अशा प्रकारे काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. मात्र फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी ह्या अशा प्रकारे काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. आणि तुम्हाला दिलेलं आहे, मगाशी मी सांगितलं की हे मेटलची नावं दिलेली आहेत आणि हे त्याच्यासाठी असणाऱ्या वर्क फंक्शनची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आपण मगाशी झिंक बघितला, पोटॅशियम बघितला, ॲल्युमिनियम बघितला आणि निकेल तुम्हाला पर्याय दिलेले होते. तर ह्याच्यामध्ये सर्वात पोटॅशियमची वर्क फंक्शनची व्हॅल्यू कशी आहे, कमी आहे. म्हणून पोटॅशियम काय केलं जातं तर फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये वापरलं जातं फॉर दी व्हिजिबल लाईट. म्हणजे व्हिजिबल लाईटला सेन्सेशन जर मिळायचे असतील किंवा व्हिजिबल लाईटला त्या फोटो सेलमधून जर करंट व्हायचं असेल तर त्या फोटो सेलमध्ये जो कॅथोड असेल त्या कॅथोडचं जे मटेरियल असेल ते कोणतं पाहिजे, पोटॅशियम हे मटेरियल पाहिजे. कारण बाकीच्या सर्व मटेरियलची वर्क फंक्शनची व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे आणि त्या मटेरियलला व्हिजिबल लाईट जी आहे ती व्हिजिबल लाईट फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट करणार नाही. ओके. आता 2 नंबरचा जो काही क्वेश्चन जो आहे तो कोणता आहे, पॉलीक्रोमॅटिक रेडिएशन इज युज्ड इन अन एक्सपेरिमेंट ऑन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट दी स्टॉपिंग पोटेन्शियल. पॉलीक्रोमॅटिक म्हणजेच काय, कंटेनिंग मेनी डिफरंट फ्रिक्वेन्सीज. मोनोक्रोमॅटिक म्हणजेच काय तर ज्या लाईट वेव्हमध्ये असणाऱ्या ज्या सर्व वेव्ज असतील त्या वेव्जची फ्रिक्वेन्सी किंवा वेवलेंथ जी आहे ती कशी असणार आहे, सारखीच असेल. मात्र पॉलीक्रोमॅटिक लाईट मीन्स ए लाईट विच कंटेन्स नंबर ऑफ वेव्ज ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीची किंवा वेगवेगळ्या वेवलेंथच्या डिफरंट वेव्ज किंवा नंबर ऑफ वेव्ज ह्या पॉलीक्रोमॅटिक रेडिएशनमध्ये असणार आहेत. आता हे अशा प्रकारची पॉलीक्रोमॅटिक लाईट जी आहे किंवा वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असणारी जी लाईट रेडिएशन जे आहे ती लाईट रेडिएशन फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं जो एक्सपेरिमेंट आहे त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केली, वापरली गेली. तर कलेक्टरला दिलेलं जे काही स्टॉपिंग पोटेन्शियल आहे की ज्यामुळं सर्किटमधून वाहणारा करंट हा काय होणार आहे, 0 होणार आहे, ते स्टॉपिंग पोटेन्शियल कशावरती डिपेंडंट असेल असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आता तुम्हाला माहीत आहे की स्टॉपिंग पोटेन्शियल हे कशावरती डिपेंडंट असतं तर इन्सिडंट होणाऱ्या लाईट रेडिएशनच्या फ्रिक्वेन्सीवरती डिपेंडंट असतं. ओके. आणि स्टॉपिंग पोटेन्शियल कधी जास्त असेल तर ज्यावेळेस इन्सिडंट होणाऱ्या लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, ग्रेटर असेल. ओके. म्हणजेच स्टॉपिंग पोटेन्शियल हे ग्रेटर असणाऱ्या फ्रिक्वेन्सीवरती काय असतं, डिपेंडंट असतं. म्हणजेच स्मॉलेस्ट वेवलेंथवरती काय असणार, ते डिपेंडंट असणार आहे. ग्रेटर फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी वेवलेंथ कशी असणार आहे, स्मॉलेस्ट असणार आहे कारण C = μ/λ. ओके. म्हणजे C = μ/λ म्हणजे न्यू ज्यावेळेस ग्रेटर असेल त्यावेळेस लॅम्बडा हा कसा असणार आहे, मिनिमम असेल. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियलच्या वेळेस इन्सिडंट होणाऱ्या लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, ग्रेटर असेल. म्हणजेच त्या वेव्हची वेवलेंथ कशी असणार आहे, स्मॉल असेल. ओके. म्हणजेच ह्यातला कोणता पर्याय करेक्ट येणार आहे, द स्टॉपिंग पोटेन्शियल विल डिपेंड ऑन दी शॉर्टेस्ट वेवलेंथ ऑफ दी इन्सिडंट रेडिएशन. ओके. हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल = H/E × nu - φ0/E. Where φ0 constant, H constant, E constant, that means stopping potential depends upon the frequency of the incident radiation. ओके. म्हणजेच जेवढी फ्रिक्वेन्सी ग्रेटर असेल तेवढं स्टॉपिंग पोटेन्शियल काय येणार आहे, ग्रेटर येणार आहे. आणि न्यू म्हणजेच काय तर 1/λ किंवा C/λ. म्हणजे न्यू ग्रेटर जर असेल तर लॅम्बडा हा कसा येणार आहे, कमीत कमी येणार आहे. ओके. V0 डिपेंड्स अपॉन दी शॉर्टेस्ट वेवलेंथ. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट तुम्ही क्वेश्चन पाहणार आहात. ॲन इलेक्ट्रॉन, अ प्रोटॉन, ॲन अल्फा पार्टिकल अँड अ हायड्रोजन ॲटम आर मूव्हिंग विथ सेम कायनेटिक एनर्जी. द असोसिएटेड डी ब्रॉग्ली वेवलेंथ विल बी लॉंगेस्ट फॉर. म्हणजेच इलेक्ट्रॉन पार्टिकल आहे, प्रोटॉन आहे, अल्फा पार्टिकल आहे
अँड हायड्रोजन ॲटम आहेत, म्हणजे वेगवेगळे 4 पार्टिकल्स घेतले. अँड दीज पार्टिकल्स आर मुव्हिंग विथ सेम कायनेटिक एनर्जी. ह्या सर्व पार्टिकलना एक कायनेटिक एनर्जी आहे की जी सारखीच आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनची जेवढी कायनेटिक एनर्जी असेल तेवढीच प्रोटॉनची आहे, तेवढीच अल्फा पार्टिकलची आहे आणि तेवढीच हायड्रोजन ॲटमची आहे. आणि ते काय होतात, मूव्ह होत आहेत, पुढं सरकत आहेत. तर त्या सर्व पार्टिकल्सना असणारी जी काही डी ब्रॉगली वेव्ह जी असेल, त्या डी ब्रॉगली वेव्हची जी काही वेवलेंथ असेल, ती वेवलेंथ लॉंगेस्ट कोणत्या पार्टिकलची असेल असं तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन विचारलेला आहे. आता त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर रिलेशन बिटवीन डी ब्रॉगली वेवलेंथ अँड कायनेटिक एनर्जी कन्सिडर करावं लागणार आहे. ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. इथं तुम्हाला फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला दिलेला आहे. कोणता आहे फॉर्म्युला, तर इट इज दी फॉर्म्युला फॉर दी डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ एनी पार्टिकल. कोणत्याही पार्टिकलची डी ब्रॉगली वेवलेंथ जर कॅल्क्युलेट करायची असेल इन केस ऑफ कायनेटिक एनर्जी, तर हा फॉर्म्युला तुम्ही वापरणार आहात. आता तुम्हाला इथं काय सांगितलेलं आहे, तर 4 पार्टिकल्स दिलेले आहेत आणि ह्या 4ही पार्टिकलची कायनेटिक एनर्जी जी आहे ती कशी आहे, सारखी आहे. म्हणजेच कायनेटिक एनर्जी जर सेम असेल, कॉन्स्टंट असेल 4ही पार्टिकलसाठी, आणि एचसुद्धा कसा असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे डी ब्रॉगली वेवलेंथ फक्त कशावरती डिपेंडंट झाली, मासवरती. म्हणजेच तुम्ही लिहिणार आहात या ठिकाणी, तर लॅम्बडा दॅट मीन्स डी ब्रॉगली वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी 1 डिवायडेड बाय √m. जेवढं मास ग्रेटर असणार आहे तेवढी डी ब्रॉगली वेवलेंथ कशी येणार आहे, कमी येणार आहे. आणि जेवढं मास लहान असेल तेवढी डी ब्रॉगली वेवलेंथची व्हॅल्यू कशी येणार आहे, जास्त येणार आहे. आता ह्या ठिकाणी काय विचारलेलं आहे, तर विच पार्टिकल हॅज दी लॉंगेस्ट डी ब्रॉगली वेवलेंथ. कोणत्या पार्टिकलसाठी डी ब्रॉगली वेवलेंथ ही कशी असेल, लॉंगेस्ट असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर त्याच्यासाठी काय करता येईल, तुम्हाला माहीत आहे ह्या दिलेल्या सर्व पार्टिकलमध्ये इलेक्ट्रॉनचं मास हे सर्वात कसं असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉनचं मास जर कमी असेल तर इलेक्ट्रॉनशी रिलेटेड असणारी किंवा इलेक्ट्रॉनला असणारी जी वेव्ह असेल त्या वेव्हची डी ब्रॉगली वेवलेंथ जी आहे ती कशी असणार आहे, सर्वात जास्त असेल. ओके, म्हणजेच काय सांगता येईल तुम्हाला, डी ब्रॉगली वेवलेंथ लॉंगेस्ट फॉर इलेक्ट्रॉन दॅन ऑल अदर पार्टिकल्स. म्हणजे इलेक्ट्रॉनची डी ब्रॉगली वेवलेंथ सर्वात कशी असणार आहे, लॉंगेस्ट किंवा सर्वात जास्त असेल. तुम्हाला इथे जो क्वेश्चन जो दिलेला आहे 4 नंबरचा तो कोणता आहे, इफ नंबर ऑफ photons in red color and number of photons in blue color emitted by the respective source of equal power and equal dimensions in unit time, then. तर तुम्हाला खाली 4 पर्याय जे आहेत ते 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी योग्य पर्याय काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. तर तुम्हाला 2 वेगवेगळे लाईटचे सोर्सेस दिलेले आहेत. एक जो सोर्स आहे त्या सोर्समधून बाहेर पडणारी जी लाईट आहे ती कोणत्या कलरची आहे, तर रेड कलरची आहे. आणि दुसरा जो लाईटचा सोर्स आहे त्या सोर्समधून बाहेर पडणारी जी लाईट आहे ती कोणत्या कलरची आहे, ब्ल्यू कलरची आहे. आता तुम्हाला माहीत आहे एनर्जी जी आहे रेड कलर किंवा ब्ल्यू कलरची लाईट जी आहे त्या लाईटची एनर्जी जी आहे ती एनर्जी कशावरती डिपेंडंट असते किंवा कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर ह्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला दिलेला आहे. E equal to n into h nu. That means energy of that light wave is equal to the small n means number of photons in that light wave. H is the Planck's constant and nu is the frequency of the incident radiation. आता हे जर इक्वेशन आपण 2 वेगवेगळ्या कलरच्या वेव्हसाठी जर लिहिलं तर तुम्हाला कशा प्रकारे मिळेल, तर एनर्जी ऑफ रेड कलर वेव्ह इज इक्वल टू नंबर ऑफ फोटॉन्स इन रेड कलर्ड वेव्ह into small h that means Planck's constant into nu that means frequency of the red color. ओके, आता हेच इक्वेशन तुम्हाला ब्ल्यू कलरसाठी कसं लिहिता येईल, एनर्जी ऑफ ब्ल्यू लाईट इज इक्वल टू दी नंबर ऑफ फोटॉन्स इन ब्ल्यू लाईट इंटू प्लँक्स कॉन्स्टंट इंटू फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट ब्ल्यू लाईट. ओके, आता तुम्हाला दिलेलं आहे की दोन्ही सोर्सपासून म्हणजे रेड कलरचा जो सोर्स आहे आणि ब्ल्यू कलरचा जो सोर्स आहे त्या दोन्ही सोर्समधून बाहेर पडणारी जी लाईट वेव्ह आहे त्याची पॉवर म्हणजेच काय, तर थोडक्यात एनर्जी जी आहे ती एनर्जी कशी असेल, सारखी असेल. म्हणजेच ही जी काही 2 इक्वेशन्स मिळाली त्या दोन्ही इक्वेशनची एल एच एस सारखी असेल, आर एच एससुद्धा काय करता येईल तुम्हाला इक्वल दाखवता येईल. म्हणजे number of photons in red color into h into frequency of red color is equal to the number of photons in blue color into h into frequency of blue color. ओके, h कॅन्सल होईल, शिल्लक काय राहणार आहे, तर नंबर ऑफ फोटॉन्स इन रेड कलर
फ्रिक्वेन्सी ऑफ रेड कलर इज इक्वल टू नंबर ऑफ फोटॉन्स इन ब्ल्यू कलर इंटू फ्रिक्वेन्सी ऑफ ब्ल्यू कलर. ओके, आता तुम्हाला हे माहीत आहे व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड कलर. म्हणजे अशा प्रकारे जर ओळीनं जर कलर जर घेतले तर रेड कलरची फ्रिक्वेन्सी ही सर्वात कमी असते आणि व्हायलेट कलरची फ्रिक्वेन्सी ही जी आहे ती सर्वात कशी असते, जास्त असते. ओके, म्हणजे रेड कलरपासून जसजसं तुम्ही लेफ्ट हँड साईडला जाणार आहात व्हायलेटपर्यंत तसं काय होणार आहे, फ्रिक्वेन्सी गोज ऑन इन्क्रीजिंग. ओके, म्हणजेच ह्याच्यामध्ये ब्ल्यू कलरची फ्रिक्वेन्सी ही काय असणार आहे, रेड कलरच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल. म्हणजे इथं तुम्हाला दिलेलं आहे ब्ल्यू कलरची फ्रिक्वेन्सी ही जास्त असेल आणि रेड कलरची फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे, कमी असणार आहे. ते हेच इक्वेशन तुम्हाला कसं लिहिता येईल, न्यू ऑफ ब्ल्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी एका बाजूला घेता येईल, कॅपिटल एन एका बाजूला घेता येईल. म्हणजे इक्वेशन कसं मिळेल, तर एन ऑफ रेड कलर डिव्हायडेड बाय एन ऑफ ब्ल्यू कलर. ओके, इज इक्वल टू काय मिळणार आहे, इक्वल टू काय मिळेल, फ्रिक्वेन्सी ऑफ ब्ल्यू कलर डिव्हायडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ रेड कलर. ओके, हेच इक्वेशन तुम्ही पुढं लिहिलेलं आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे फ्रिक्वेन्सी ऑफ ब्ल्यू कलर इज ग्रेटर दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ रेड कलर. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ ब्ल्यू कलर इज ग्रेटर दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ रेड कलर. म्हणून तुम्हाला इथं लिहिता येईल, काय लिहिलेलं आहे बघा, तर एन ऑफ रेड कलर डिव्हायडेड बाय एन ऑफ ब्ल्यू कलर इज इक्वल टू दी फ्रिक्वेन्सी ऑफ ब्ल्यू डिव्हायडेड बाय फ्रिक्वेन्सी ऑफ रेड कलर. पाठीमागच्याचवरून तुम्ही इक्वेशन हे लिहिलेलं आहे, परंतु तुम्हाला माहीत आहे फ्रिक्वेन्सी ऑफ ब्ल्यू कलर ग्रेटर दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ रेड कलर. म्हणजेच हा जो रेशो जो आहे न्यू ऑफ ब्ल्यू डिव्हायडेड बाय न्यू ऑफ रेड हा कसा येणार आहे, न्यूमरेटर हा ग्रेटर असल्यामुळं दॅन डिनॉमिनेटर म्हणजे अंशस्थान हा छेदस्थानापेक्षा मोठा असल्यामुळं हा जो रेशो आहे तो रेशो कसा येणार आहे, ग्रेटर दॅन 1 येईल. तेच इथं लिहिलेलं आहे ह्या इक्वेशनवरून, हे इक्वेशन तुम्हाला मिळालेलं आहे. हा जर रेशो ग्रेटर दॅन 1 असेल तर तुम्ही काय लिहिणार आहात, हा सुद्धा रेशो कसा येणार आहे, ग्रेटर दॅन 1 येणार आहे. म्हणजेच काय लिहिता येईल, हे एन ब्ल्यू इकडच्या बाजूला घेता येईल. म्हणजे काय लिहिता येईल, नंबर ऑफ फोटॉन्स इन रेड कलर ग्रेटर दॅन नंबर ऑफ फोटॉन्स इन ब्ल्यू कलर. ओके, तेच इथं लिहिलेलं आहे. काय लिहिता येईल तुम्हाला, नंबर ऑफ फोटॉन्स इन रेड कलर ग्रेटर दॅन नंबर ऑफ फोटॉन्स इन ब्ल्यू कलर. म्हणजे तुम्हाला पर्याय जो आहे तो पर्याय काय करता येईल, योग्य पर्याय सिलेक्ट करून लिहिता येईल. ओके, आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो कोणता आहे, द इक्वेशन कॅपिटल ई इक्वल टू पी सी इज व्हॅलिड. हे इक्वेशन कुणासाठी व्हॅलिड होईल, त्यातल्या प्रत्येक टर्म जे आहे त्या टर्मचं तुम्हाला मिनिंग जे आहे ते मिनिंग सांगता येईल. ई म्हणजेच काय आहे, तर एनर्जी ऑफ ए पार्टिकल, एनर्जी ऑफ फोटॉन. ओके, पी इज दी मोमेंटम ऑफ ए फोटॉन अँड सी इज दी व्हिलॉसिटी ऑफ लाईट. आता तुम्हाला माहीत आहे सी ही लाईटची व्हिलॉसिटी आहे. म्हणजे हे इक्वेशन कुणासाठी असणार आहे, तर लाईटमध्ये जे पार्टिकल्स असतात त्या लाईटचे जे पार्टिकल्स जे आहे त्या पार्टिकलची जी एनर्जी जी आहे त्या एनर्जीसाठी हे इक्वेशन जे आहे ते इक्वेशन असणार आहे. म्हणजेच हे इक्वेशन कशासाठी, कोणत्या पार्टिकलसाठी व्हॅलिड होईल, तर इज व्हॅलिड फॉर फोटॉन बट नॉट फॉर ॲन इलेक्ट्रॉन. हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन फक्त फोटॉनसाठी व्हॅलिड आहे, बाकीच्या कोणत्याही पार्टिकलसाठी व्हॅलिड होणार नाही.